मुंबईच्या साकीनाका परिसरातल्या खैराणी रोडवर एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख नावाच्या इसमाचा मृत्यू झाला होता। 20 ते 25 फूट खोल मॅनहोलच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम खासगी कंत्राटदाराकडे होतं। काम सुरू असल्यानं मॅनहोलचं झाकण उघडं होतं। धक्कादायक म्हणजे उघड्या मॅनहोलभोवती बॅरिकेड्सही लावण्यात आले नव्हते आणि त्यामुळे काल सकाळी 11:15च्या सुमारास रस्त्यावर जाणारे असलम शेख मॅनहोलमध्ये पडले। दरम्यान मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडेंकडून पालिकेच्या एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांना निलंबित करण्यात आले। त्यासोबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन झाली आहे। दरम्यान महापालिका आयुक्त अश्विनी भिडे पत्रकार परिषद घेणार होत्या, मात्र आता ही पत्रकार परिषद मंगळवारी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबईच्या साकीनाका खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अंधेरीमध्ये उघड मॅनहोल दिसलाय आणि त्यामुळे भाजप नगरसेवक रुपेश सावरकर आक्रमक झाले। अंधेरी लिंक रोड परिसरात साचलेल्या पाण्याची नगरसेवक रुपेश सावरकर पाहणी करण्यासाठी पोहोचले होते। त्यावेळी त्यांना मॅनहोल उघडं दिसलं। त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत यापुढे असं झाल्यास निलंबनाच्या कारवाईचा इशारा दिलाय। अंधेरी लिंक रोडवर सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचतं। त्या ठिकाणी पालिकेला सांगून लवकर वॉटर पंप बसवून या पाण्याचा निचरा केला जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। 2 दिवस अगोदरच गंभीर घटना घडली। एवढी गंभीर घटना घडून सुद्धा पण प्रशासन अजून जागृत होत नाहीये। असा मॅनहोल दिसल्यावर आपण त्याच्यावर ताबडतोब ते झाकण बदली करून त्याच्यावर कारवाई करायला सांगितलेली आहे, सुधारणा करण्यात आलेली आहे। पण याच्या पुढे माझ्या प्रभागात जरी अशा कुठल्या प्रकारच्या मॅनहोलमुळे जर एखाद्या मतदाराला त्रास झाला तर थेट निलंबनाची कारवाईची मागणी करणार। मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये अशाच एका घटनेची नाशिक मनपा प्रशासन वाट पाहते का असा सवाल उपस्थित होतोय। नाशिकच्या द्वारकामध्ये एक उघडं 4 ते 5 फूट खोल मॅनहोल असून त्यामध्ये पावसाचं पाणी साचतंय, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे। या ठिकाणी मुंबईतील साकीनाकाप्रमाणे एखादी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन स्थानिकांनी प्रशासनाकडे केले आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडपडीच्या घटना वाढत आहेत। मुंबईच्या सांताक्रूजमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी झाले। खासगी पुनर्विकास प्रकल्पाच्या जागेवरून एक झाड यापूर्वी कोसळले होते। त्या घटनेची पाहणी करण्यासाठी स्थानिक नगरसेविका हेतल काला यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झालं। त्याचवेळी परिसरातील आणखी एक झाड अचानक कोसळलं आणि तेथे काम करणारे 8 मजूर त्याखाली अडकून जखमी झालेत। जखमी मजुरांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे। मुंबई महापालिकेतील पावसाळ्यापूर्वीच्या कामांवरून राजकारण चांगलंच तापलंय। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर काल थेट महापौर कार्यालयात दाखल झाल्या। पावसाळ्यापूर्वीच्या कामांवर विशेष चर्चा का घडवली नाही आणि अनेक पत्र देऊनही उत्तर का दिलं जात नाही असा जाब त्यांनी विचारला। यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांनाही झापलंय। पत्रांची उत्तरं का देत नाहीत, एमएस नाही, ऑपरेटर जागेवर नाही, हे काय सुरू आहे असा संताप पेडणेकरांनी व्यक्त केलाय। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीची प्रत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना महापौर कार्यालयातून पाठवण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महापौर दालनात बळजबरीनं प्रवेश करून त्यांच्या परवानगीशिवाय गोपनीय शासकीय कागदपत्रांचं व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि महापौर कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी तातडीनं कारवाई करण्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली आहे। दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेचं आयोजन करण्याच्या मागणीसाठी पत्र देऊनही प्रतिसाद न मिळाल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे। इथे बसलीये ते बाहेरपर्यंत जो मेन माझा एंट्री आहे हे संपूर्ण महापुरांचंच दालन आहे। माझीच संपूर्ण एमएस डिपार्टमेंट हे महापुरांचे आहेत आणि हे माझ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पत्र त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करतात। या ठिकाणी मुंबईकरांचे पण अतिशय महत्त्वाचे गोपनीय पत्रसुद्धा इथे येतात, त्याचे पण या ठिकाणी उत्तरं या माझ्या दालनामध्ये बाहेर तयार होत असतात। कॅमेरा ऑन करून ज्या पद्धतीने ट्रेस पासिंग करत होत्या, ज्या पद्धतीने माझ्या दालनाची रेखी करत होत्या, तो एक ऑफेन्स आहे आणि ते किशोरीताईंनी फार मोठी चूक ही आज मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याला न शोभणारी गोष्ट त्यांनी आज केली आहे, अतिशय चुकीच्या वागलेली आहे। पुण्यात गेले 2 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय। जूनच्या अखेरीस पावसानं पुण्यातच काय राज्यातल्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे। असं असतानाही पुणे पालिकेचा अजब कारभार आता समोर आलाय। भर पावसात प्रशासनाकडून रस्त्यावरील झाडांना टँकरनं पाणी दिले जात आहे।
पुण्यातील कोथरूडमधील हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या अजब कारभारावर पुणेकरांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय। पुणे शहरात सध्या 1 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय, त्यात अशा प्रकारे भर पावसात झाडांना पाणी घालणं योग्य आहे का, असा सवाल विरोधकांनी केलाय। पाऊस असूनही झाडांना टँकरनं पाणी देऊन पालिका कुणाच्या खिशात पैशांचा पाऊस पडतोय, असा सवालही निर्माण होतोय। डिवायडर मधल्या झाडांना पाणी घालण्याचा जो प्रकार चालू आहे आणि त्याची बातमी टीव्हीवरती झळकते, हे अतिशय गंभीर बाब आहे। पुणेकरांना पाणी नाही, 1 दिवसाआड पाणी दिलं जातं, ते सुद्धा अनेक पुणेकरांना ते पाणी पोचत नाही। अशा वेळेस भर पावसामध्ये टँकरनी डिवायडर मधल्या झाडांना पाणी घालणं जे चालू आहे ते अतिशय निषेधार्ह बाब आहे। माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे, या प्रकरणाची आपण चौकशी करावी आणि दोषींवरती आपण कारवाई करावी। पुणे शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, टँकरची प्रतीक्षा करावी लागते आणि आज पुणे शहरामध्ये भर पावसामध्ये टँकरनी या ठिकाणी झाडांना पाणी घातलं जातंय। नक्की हा कारभार कुणासाठी आहे, ही सडबुद्धी कुणाची आहे? मी आयुक्तांना विनंती करतो की पुणे शहरामध्ये भर पावसामध्ये टँकरने पाणी घालणं हे पुणेकरांना शोभणारं नाही। विधानसभेत काल एक वेगळाच वाद पाहायला मिळालाय। एकमेकांचे मित्रपक्ष असलेले 2 आमदार आमने सामने आले। शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांच्यात कोणी भाषण करायचं यावरून वाद झाला। जितेंद्र आव्हाड भाषण करायचे होते, पण भास्कर जाधव यांनी त्यांना थांबवलं। संख्याबळ जास्त असल्यानं आम्ही बोलणार, अशी भूमिका भास्कर जाधवांनी मांडली। यावर आव्हाडांनी आक्षेप घेतला। अखेर भास्कर जाधवांनी आव्हाडांना थांबवून भाषण सुरू केलं। एकेकाळी देशाचं वैभव असणारी, विविध प्रकारच्या लसी तयार करणारी मुंबईतील हाफकिन संस्था डबघाईला आली आहे। तिचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे तिला वाचवा, अशी आग्रही मागणी सर्वच सदस्यांनी केली आहे। यावरून विधानसभेत चर्चाही पार पडली आहे। यावरून हाफकिन संस्थेचं खासगीकरण केलं जाणार नाही, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केली आहे। भागीदारी तत्वावर ह्या कंपनीचं कामकाज सुरू करावं का, याचं एक परीक्षण करण्याच्या दृष्टीने एक जाहिरात दिली होती। त्या जाहिरातीला कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही। त्या महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेले आहेत। तर ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केलाय असं कॅगने म्हटलंय, त्यांची चौकशी तुम्ही किती काळामध्ये पूर्ण करणार? आणि हाफकिनला एक चांगला 3 वर्षाकरता IAS अधिकारीच मिळत नाहीये। कोणी आलं की त्याला हे विशिष्ट अधिकारी त्या ठिकाणून पळवून लावतायत। हाफकिन सारखी इन्स्टिट्यूट चालायला पाहिजे, पण त्यातला भ्रष्टाचार आणि फक्त चौकशीचे आदेश जे आहेत ते तुकाराम मुंडेंना देऊ नका। पूर्ण त्याचा कार्यभार जो आहे हा तुकाराम मुंडेंच्याकडे सोपवावा। जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात 3 महिन्यात संबंधित चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। IAS ऑफिसरच्या संदर्भात अगदी खरं आहे, 4 महिन्यात 24 लोक आतापर्यंत महामंडळात निघून गेलेली आहेत। तर निश्चित 3 वर्षासाठी कोणीतरी राहील अशा पद्धतीची नियुक्ती करण्याला CM साहेबांना सांगितलं आहे। तर हाफकिन आणि जागा आणि विकणे, पुण्याची जागा विक्रीला काढली, जळगावची जागा विक्रीला काढली, परळीची जागा विक्रीला काढली। कुठल्याही प्रकारची इंचभर जागा त्या ठिकाणी विकली जाणार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के देत आहेत। खासदारांपाठोपाठ ठाकरेंचा आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत गेलाय। यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। खासदार फुटलेले आहेत, आता सचिन आहेर फुटलेले आहेत आणि कोण कोण फुटणार आहेत माहीत नाही आहे। पण माननीय उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार सांभाळण्याची त्यांच्याकडे कुवत राहिलेली नाही आहे, किंवा त्यांच्याकडे राहून काय आपला फायदा नाही अशा पद्धतीचं मत त्या आमदार खासदारांचं असण्याची शक्यता आहे। पण माझा सल्ला तर हेच आहे की जर आता एवढे सगळे खासदार आमदार जर इकडे आमच्याकडे येत आहे तर उद्धव ठाकरे यांनी तिकडे राहून काही उपयोग नाही। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आमच्याकडे आलं पाहिजे। महाराष्ट्रात 4 ते 7 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबईतही सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 5 दिवसांचा जर अंदाज आपण बघितला तर एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण बघू शकतो की चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर काही ठिकाणी रेड, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि इंटेरियर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल इथे आहे आणि उर्वरित ठिकाणी आपण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये बघू शकतो. भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे भाजी मार्केट परिसरात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय. अनेक दुकानांमध्येही पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या साहित्याचं नुकसान झालंय. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना पायपीट करावी लागते. भिवंडी भाजी मंडईतलं ही दृश्य पाहिल्यानंतर नाले सफाईचा महापालिकेचा दावा किती फोल होता हे स्पष्ट होतंय. पुण्यातील राजगुरू नगर येथे जोरदार पावसानं मोठे नुकसान केलंय. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिद्धिविनायक व्यापारी संकुलाची संरक्षण भिंत अचानकपणे कोसळली आहे. भिंत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेमुळे व्यापारी संकुलातील काही दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. मात्र सुदैवानं घटनेच्या वेळी परिसरात कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली. खेड तालुक्यामध्ये पावसाचा फटका अनेक ठिकाणी बसतोय. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेज आणि पुचारीटोला धरणातून वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग होतोय आणि यामुळे गोसेखुर्द धरणाची पातळी वाढली असून आज 3 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले होते. आता आणखी 7 दरवाजे उघडल्यानं एकूण 11 दरवाजामधून 47,404 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्यानं विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे. गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता व्यापाऱ्यांनाही बसतोय. फुलचूर गावातल्या कुबेर कॉम्प्लेक्समध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे 20 ते 25 दुकानांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 82.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉम्प्लेक्समधील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पर्यायी निचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे. आधी 2-3 वर्ष आधी का पाणी निघत होता आणि सामोरी जर बिल्डिंग बनली आहे त्यामुळे पाणी इकडे ठप्प होत आहे. त्यामुळे आपण 5-10 जे दुकानदार घेऊ आता आतमध्ये तर मला खूप त्रास होत आहे. त्यामुळे काय नुकसान होतं याच्या नुकसान म्हणजे दुकानदारी बंद असतात आमचे, कामधंदा व्यवस्थित बरोबर करू शकत नाही आपण. काय मागणी असते प्रशासनाकडे तेच मागणी आहे आमची की हा जो पाणी जमा होत आहे हा आपला पाणी कसं आहे तो नाल्यामुळे जे जाम नाल्यामुळे जात आहे त्या नाल्यामुळे काढायची व्यवस्था. वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळपासून सर्वदूर हलका मध्यम ते जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे खरीप पिकांची पेरणी 90% अधिक टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. आधीच पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरतोय. जळगाव शहादा मार्गावरच्या गळणाऱ्या एसटी बसमुळे प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एसटीच्या दुरवस्थेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशाच गळणाऱ्या बसमधून प्रवास करून दाखवावा असं आवाहन दिलंय. आल्यानंतर आम्ही शहादा डेपोच्या गाडीत बसलो. MH 14 BD 2308 या गाडीमध्ये बसलो आणि प्रवास करत असताना गाडी डेपो बसस्टँडच्या बाहेर निघाल्याबरोबरच गाडीमध्ये आम्हाला पाऊस लागला आणि पाऊस लागल्यानंतर पूर्ण गाडी म्हणजे 75-80% गाडी पूर्ण ही गाडी लीक होत होती आणि पूर्ण गाडीमध्ये पाण्याच्या धारा चालू झाल्या आणि लोकांनी अक्षरशः छत्र्या काढल्या. नाशिकच्या मालेगाव शहरात सततच्या पावसानं मोठी दुर्घटना घडली आहे. कलेक्टर पट्टा भागात घराचा स्लॅब कोसळून
आजी आणि नातवाचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 80 वर्ष विमलताई पंढरीनाथ येवले आणि 20 वर्ष नातू चेतन रामचंद्र येवले यांचा समावेश आहे. येवले कुटुंबात एकूण 5 जण राहत होते. घटनेनंतर अग्निशमक दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं बचावकार्य करून घरातील इतर सदस्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कोल्हापुरात पुराची स्थिती गंभीर होत चालली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंचावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 7 बंधारे पाण्याखाली गेलेत. राजाराम बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरू असल्यानं प्रशासनानं बॅरिकेड्स लावून वाहतूक रोखली आहे. यावर नागरिकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर चालकासोबत थरारक घटना घडली आहे. गोंदियाच्या थापेवाडा बॅरेजमधून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यानं वैनगंगा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे तुमसर तालुक्यातल्या माडवी या परिसरामध्ये नदीपात्रातून जाणारा एक ट्रॅक्टर 3 जणांसह पाण्यातच अडकला. बघता बघता ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला. मात्र तिघांनी प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करून घेत काठ गाठलाय. या घटनेत ट्रॅक्टर बुडाल्यानं शेतकऱ्याचं मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं. रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये जगबोडी नदीला पूर आलाय. नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं पुराचं पाणी थेट मटन मार्केट परिसरात शिरलंय आणि यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिकच्या सप्तशृंगगड घाटात संततधार पावसामुळे मोठी दरड कोसळली आहे. रस्त्याच्या मध्यभागी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना घडली नाही आणि जीवितहानी टळली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनानं तातडीनं मदतकार्य राबवत दरडीचा मलबा बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली आहे. रायगडमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यानं जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मोठा निर्णय घेतलाय. पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट पुढील 4 दिवस वाहतुकीसाठी बंद राहील. कालपासून 6 जुलैपर्यंत या घाटातून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ठाण्यातील दिवा शीळ भागात पावसाचा फटका अंत्ययात्रेलाही बसलाय. शीळ भागातील ग्रामस्थांना गुडघाभर पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा न्यावी लागली आहे. स्मशानभूमी परिसरातील सखल भागात पाणी साचल्यानं अडचण निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणावरून मनसेचे दिवा शहर विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रतिकात्मक 13वा आणि 10वा विधी घालून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले. विक्रमगड तालुक्यातील मेढी गावातील मवळी पाड्यावर स्मशानभूमी नसल्यानं भर पावसात उघड्यावर ताडपत्रीचा आधार घेऊन मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. गावातील विनायक नथू नाकरे यांचं अकस्मात निधन झाले. मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गावापासून सुमारे 500 मीटर अंतरावर स्मशानभूमी असल्यानं आणि आवश्यक सुविधा नसल्यानं ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. ग्रामस्थांनी तातडीनं स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी केली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्याचा तडाखा बसलाय. पंचायत समिती समोर मोठं झाड कोसळल्यानं 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालंय. झाडाखाली दुचाकी अडकल्यामुळे गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. सुदैवानं मुसळधार पावसामुळे रस्त्यावर रहदारी कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. कोल्हापूरच्या निपाणी देवगड मार्गावरच्या फेसीवडे इथे जिल्हा परिषद शाळेजवळ सावरीचं मोठं झाड कोसळलंय. या घटनेमुळे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलाय. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. खेडमध्ये जगबोडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूणसह खेड, गुहागर आणि दापोली भागातही जोरदार पाऊस बरसलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महिनाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकच्या कळवण पश्चिम पट्ट्यात पावसानं काल जोरदार बॅटिंग करत सुरुवात केली आहे. आज झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलंय. तर अनेक घराच्या पायरीपर्यंत पावसाचं पाणी शिरलंय. पावसामुळे कच्च्या घराच्या भिंती पडण्याची दाट शक्यताही निर्माण झाली. दरम्यान पावसाच्या आगमनानं बळीराजा आनंदला असून पश्चिम पट्ट्यामध्ये भात लागवडीसह खरीप पिकांच्या पेरणीला वेग येतोय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणामध्ये 3 जुलै अखेर 53.37% उपयुक्त पाणीसाठा झालाय. सध्या धरणाची पाणी पातळी 28.95 मीटरवर पोहोचली असून उपयुक्त साठा 272.180 दशलक्ष घनमीटर इतका झालाय. 1 जूनपासून आतापर्यंत धरण क्षेत्रात केवळ 341 मिलीमीटर पाऊस झालाय.
गेल्या वर्षी याच काळात 600 मिलीमीटर पाऊस झाला होता. आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास धरण लवकर भरून मुंबईचा पाणी प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागली असली तरी बीड जिल्हा मात्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरेगाव येथील मांजरा धरणात सध्या केवळ 18% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या 22 गावांसह उद्योग व शेतीसाठी याच धरणातून पाणीपुरवठा होतो. आष्टी तालुक्यात येत्या महिनाभरात फक्त 73 मिलीमीटर पाऊस झाल्यानं धरणात पाण्याची आवक झालेली नाहीये. गतवर्षी जुलैपर्यंत 100% भरलेले धरण यंदा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मुंबईच्या मुलुंड कॉलनीमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे. महावितरण सबस्टेशनची संरक्षण भिंत काल दुपारी एका रिकाम्या रिक्षावर कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या 4 वर्षांपासून ही भिंत धोकादायक असल्याच्या तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आपण आतापर्यंत तपकिरी किंवा राखाडी रंगाचं मुंगूस पाहिलंय, पण रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये दुर्मिळ पांढऱ्या रंगाचं मुंगूस आढळलंय आणि त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली. स्थानिक निसर्गप्रेमींनी या दुर्मिळ मुंगसाचा व्हिडिओ तयार केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाईंनी या दुर्मिळ मुंगसाच्या अस्तित्वाला दुजोरा देत त्याचं नेमकं ठिकाण कोणत्याही परिस्थितीत जाहीर करू नये असं आवाहन वन्यप्रेमींना केलंय. माझा रत्नागिरी वन विभागामार्फत तमाम जनतेला, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या सगळ्यांना एक आव्हान आहे की आपल्याकडे हे रेअर ल्युसिस्टिक इंडियन ग्रे मुंगूस जे दिसलेलं आहे, जे सापडलेलं आहे, तर त्याचे संरक्षण करण्याकरिता त्याचं लोकेशन प्लीज कुणाला डिस्क्लोज करू नका आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या स्वतःच्या हॅबिटॅटमध्ये मुक्त संचार करण्यात यावा यासाठी हे आवाहन करते आणि आपण त्याचं प्रोटेक्शन करू. रील्स, मीम्स आणि सोशल मीडियामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानची डोकेदुखी वाढली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात अमृतकुंडाची स्वच्छता करताना 65 फूट खोल तळाशी शिवलिंग आढळल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढली आहे. मात्र हे शिवलिंग पुरातन नसून 2013 मध्ये अज्ञात भाविकांना विसर्जित केलेलं आहे. विटंबना होऊ नये म्हणून ते नैऋत्य कोपऱ्यात बसवलं होतं. त्याला ऐतिहासिक किंवा धार्मिक महत्त्व नाही असा खुलासा आता देवस्थान ट्रस्टनं केला. सोशल मीडियावर अफवा पसरवल्यानं अन्वीसनंही आक्षेप घेतला आहे. लोकांनी त्याचा अशा प्रकारे प्रचार प्रसार रील्स आणि मीम्स बनवल्या की शिवलिंगाचं दर्शन झालं, शिवलिंग सापडलं. तर असं हे कोणतेही जे आहे प्राचीन, अर्वाचीन किंवा ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक मान्यता असलेलं किंवा त्याला कोणत्या प्रकारे स्थापित केल्याचं किंवा काही त्याचे संदर्भ असलेलं असं शिवलिंग नसून एक नर्मदेश्वर त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे. खरं तर विश्वस्त मंडळाने हा दावा करून टाकलेला आहे व ते शिवलिंग नसल्याचं म्हटलेलं आहे. असे असतानाही काल पुरातत्व खात्याने एक पत्रक जारी करून त्या शिवलिंगाचं संवर्धन करत असणार असं जाहीर केलेलं आहे. हे अत्यंत निंदनीय आहेत आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा तीव्र शब्दात निषेध करते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा पक्षरक्षा आंदोलन करावं. त्यांचे आमदार खासदार त्यांच्यासोबत राहायला तयार नाहीत असं आठवले म्हणाले. राम मंदिर ट्रस्टमधील शेकडो कोटींचा घोटाळा गंभीर असून चोरीमुळे देशाची अब्रू गेली आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी स्वतःचे आमदार सांभाळावेत असं आठवले म्हणाले. तर दरवाजे खुले असल्याचं म्हणत युतीत येण्याची ऑफरही आठवलेंनी ठाकरेंना दिली आहे. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेले यवतमाळचे बंडखोर खासदार संजय देशमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. संजय देशमुख यांनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. यावेळी संजय देशमुखांनी आपल्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण पंतप्रधानांना दिले. तसंच पांडुरंगाची मूर्ती देखील त्यांनी भेट दिली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपमध्ये गटबाजी पाहायला मिळाली आणि महानगरपालिकेतील भाजपचे 2 गट प्रवेशद्वारावरच आपसात भिडले. चंद्रपूर महापालिकेची आमसभा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला. बराच वेळ महानगरपालिकेत सुरू असलेल्या गोंधळानंतर दोन्ही गटाचे नगरसेवक आणि समर्थकांनी सिटी पोलीस स्टेशन गाठलंय आणि एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मुनगंटीवार गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणं, शासकीय कामकाजात अडथळा आणणं, शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणं यासारखे आरोप करण्यात आले. तर दुसरीकडे जोडगेवार गटाच्या वतीनं त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुनगंटीवार गटावर करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या आवारातच बसून भजन करणे, पक्षाला बदनाम करणे व त्या ठिकाणी ज्या वेळेस प्रतिनिधी समजवण्यासाठी गेले त्यावेळेस महापौरांना व नगरसेवकांना नगरसेविकांना धक्काबुक्की करणे, त्यांचा निषेध करणे व एवढ्यावरच न थांबता पोलीस तक्रार सुद्धा देणे, अशा पद्धतीचं कृत्य काही गटनेत्याच्या माध्यमातून काही नगरसेवकांनी चालवलेलं आहे आणि त्या कृत्यावर आम्ही सुद्धा आज त्यांची तक्रार दिलेली आहे. हे अशा पद्धतीचं आचरण कदापि भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही आणि म्हणून याची तक्रार आम्ही प्रदेशाध्यक्ष साहेबांना करणार आहोत. महापौरांना सद्बुद्धी दे म्हणून भजन केलं. महापौरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी काही बॉक्सर, काही गुंड लोक आणि काही तडीपार प्रवृत्तीचे लोक असे त्यांनी 100 लोक आणून ठेवलेले होते. आमचं भजन झालं. आम्ही मीडियाला बाईट देत असताना 50-60 जण आले. राहुल पावळे, अजय सरकार, चांद पाशा हे नगरसेवक नव्हते कित्येक आणि त्यांनी आमच्यावर अंगावर येणं सुरू करून दिलं. म्हणून राडा झाला. तर कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मला माहित नाही आहे. फक्त मला काल घटना माहिती आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 2 महिला पकडल्या गेल्या काहीतरी रॅकेटमध्ये. ही घटना मला माहित नाही. असं काही झालं असेल तर सन्माननीय रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी लक्ष देतील, कारण आता सध्या त्यांचं लक्ष तिथं जास्त आहे, तर ते लक्ष देतील. तुम्हालाही माहिती आहे की आता आमच्याकडे पक्षामध्ये जे तुम्ही लोक घेता त्यामध्ये आता छोटी छोटी बालकं विकल्या जात आहे. आता आमच्या देवेंद्रजींना जे अपेक्षित असेल तसं घडेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार विविध क्षेत्रात झाला असला तरी संघप्रमाण संघटनांचा रिमोट कंट्रोल संघाच्याच हाती नाही, असं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. नागपुरात डॉक्टर हेडगेवार आधुनिक युग के शालिवाहन या युट्यूब व्हिडिओच्या प्रसारण प्रसंगी ते बोलत होते. संघटना वाढल्यावर प्रतिष्ठा, विश्वास आणि साधनं मिळतात, जय जयकारही होतो, पण केवळ चांगले दिवस आले म्हणून समाधान मानू नये. समर्पण ध्येयाप्रती आहे का आणि प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत का याकडे लक्ष द्यावं. कार्याचं रूप बदललं तरी तत्व कायम राहणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरावर दरोडा टाकला गेलाय असा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलनाची हाक दिली. रविवारी संध्याकाळी 4 वाजता उद्धव ठाकरेंनी दादर इथे हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन पुकारलंय. अयोध्येतल्या रामाच्या रक्षणासाठी हे राज्यव्यापी आंदोलन असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राम मंदिर लुटीवरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. राम मंदिरावर दरोडा टाकला गेलाय, त्यात लुटलेला पैसा देशात पक्षफोडीसाठी वापरला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय. अब हिंदू माफ नाही करेगा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे पुणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे मग आम्ही रामरक्षा आंदोलन करतो. त्याच्यात साहजिकच आहे की रामरक्षा एक जसं पूर्वी आम्ही महाआरती करत होतो हिंदूंना जागा करण्यासाठी, आता हिंदू जागे झालेत. आता हिंदू त्यांना जाब विचारतील, तो जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे रामरक्षा म्हणून राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय. त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. अयोध्या राम मंदिरातील दानचोरीच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी अयोध्येचं अंडरवर्ल्ड केलं असून तिथे गुंडांचं आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तसंच अयोध्येचा अंडरवर्ल्डचा दाऊद इब्राहिम कोण आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अयोध्येचं अंडरवर्ल्ड केलं. आज अयोध्या एका अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही. अयोध्येमध्ये गुंडांचं राज्य आहे आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं आहे भारतीय जनता पक्षाने. दानपेट्या लुटल्या, दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले. हे उघड झालं आणि हे सगळे लुटमार करणारे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. दरम्यान राम मंदिराच्या दानपेटीतून पैसे काढून खासदार विकत घेतले, एवढं मोठं पाप नास्तिक व्यक्ती सुद्धा करू शकत नाही असा घणाघात आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपवर केला आहे. एवढं
मोठं भाजप एवढं पाप करणार नाही की ज्या राम मंदिरावरनं राजकारण केलं, भाजपने दंगली घडवल्या, सगळं काही केलं, आज सत्तेत बसले, त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून तुम्ही पैसे काढणार आणि खासदार विकत घेणार. एवढं मोठं पाप कोणी करू शकत नाही, नास्तिक व्यक्ती पण करू शकत नाही. अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. या संवेदनशील प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेलं हे पहिलं अधिकृत वक्तव्य आहे. उत्तर प्रदेश सरकार ने विशेष जांच दल का गठन कर उसकी अनुशंसा पर कानूनी प्रक्रिया प्रारंभ की है. जांच में जो भी दोषी पाए जाएंगे उन्हें कठोर दंड हो यह सुनिश्चित करना आवश्यक है. अमरावतीतील अचलपूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 18च्या नगरसेविका खुर्शिदा बानो अताउल्ला शाह यांचं पद रद्द झालंय. 2 पेक्षा अधिक अपत्य असल्यानं ते अपात्र ठरतात अशी तक्रार अभय वाजपेयी यांनी केली होती. जन्मनोंदी, जन्म प्रमाणपत्र आणि शासकीय कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. एशियाटिक सोसायटीच्या आज होणाऱ्या निवडणुकीसाठी डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एशियाटिक टुमॉरो पॅनलला विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी या 30 जणांच्या सहीचं पत्रक आता प्रसिद्ध करण्यात आले. एशियाटिक सोसायटीला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढून नवसंजीवनी देण्याची क्षमता एशियाटिक टुमॉरो पॅनलकडे असल्याचा विश्वास त्या मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्येचे अभ्यासक डॉक्टर सिद्धू डांगे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, लेखक अमिश त्रिपाठी, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्यासह केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हरीश पाठक, चित्रकार सुहास भोळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद सोमण, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेते मनोज जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील 30 मान्यवरांच्या पत्रकार स्वाक्षऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींची 3 दिवसांची कस्टडी मागितली होती, मात्र कोर्टानं पोलिसांची मागणी फेटाळून लावली आहे. तपास अधिकाऱ्यांना 5 कारणं दिली असून कोर्टानं आता कस्टडी दिलेली नाही. वी थिंक हॉस्पिटॅलिटी या वेडिंग प्लॅनर कंपनीनं केतन अग्रवालच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. केतनच्या दोन्ही भावांच्या लग्नाचं आयोजन त्यांनी केलं होतं आणि उदयपूरमध्ये केतनच्या स्वप्नातील लग्नाची तयारी सुरू होती. दरम्यान घटनेचा घडलेला निषेध करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या कंपनीनं केली आहे. वसईत अवाजवी वीज बिलामुळे एका ग्राहकानं थेट महावितरण कार्यालयात स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप संबंधित कुटुंबानं केलाय. वारंवार तक्रार करूनही दिलासा न मिळाल्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा या ग्राहकानं केलाय. कार्यालयातील कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या घटनेनंतर महावितरणने संबंधित मीटरची तपासणी सुरू केली असून स्मार्ट मीटर आणि वाढीव वीज बिलाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.